मित्रांनो, सुंदर असं चोराडेकरांचं ओपनचं मैदान पार पडलं आणि आत्ता सध्या चालू सीझनला फॉर्ममध्ये असणारा नंदी म्हणजे आपशिंकरांचा चित्र्या आज झालेल्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मानकरी ठरला. चला तर मग त्याची मुलाखत चालू करूत. पहिल्यांदाच चित्र्याचे मालक आज मैदानात उपस्थित आहेत आणि आज चित्र्याने नाराज नाही केलं म्हणावं लागेल. नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा परिचय करून द्या तुमचं. माझं नाव विश्वजित गणेश देशमुख, राहणार आपशिंगे मिलिटरी. आज प्रथमच मैदानामध्ये आलेला आहात आणि चित्र नाराज नाही केला आज तुम्हाला? हो, आम्ही पहिल्यांदा आलो. 5 मिनिटांमध्येच आमचा गट सुटला. आल्याच आम्हाला पहिलं गिफ्ट दिलं. त्याच्यानंतर सेमी पण आमचा चांगला निघाला. 5 नंबर सेमी मध्ये होते आणि आता फायनलला आम्ही 5 नंबर केला. आज कसं नियोजन करण्यात आलेलं? मुळशीचा लांबचा पायरा होता. आमचे मित्र आहेत. आमचं म्हणजे इंद्रा आणि चित्रा हे काही वेगळी बैल नाहीत, हे आमचीच बैल आहेत. त्यामुळे आम्ही घरचीच गाडी पळवण्याचा प्रयत्न करत असतो. पण काय कारण असतो आम्ही मग इकडचे पहिरे तिकडचे पहिरे चालू असतात. पण ज्यावेळी आमच्या मनात येतं आणि सगळं जुळून येतं त्यावेळी आम्ही एकत्र पोहतो. दादा, तुम्ही व्यावसायिक आहात स्वतः. तुमचा व्यवसाय सांगा पहिला प्रेक्षक. आपला व्यवसाय आहे. आपल्या 3,500 गायी आहेत. त्याच्यामध्ये 800 गिर आणि बाकी सगळ्या एचएफ गायी आहेत. आणि ते सोडून आपलं रिसॉर्ट वगैरे असे आणि शेती, म्हणजे आपण शेतकरी आहे. काय वेगळा आनंद आहे का आज बैलगाडी शर्यतीला तुम्ही प्रथमच आलाय म्हणजे? आणि काय वेगळा आनंद आहे आजचा? बरेच दिवसातनं पहिल्यांदा आलोय आणि पहिल्याच मैदानात आम्हाला गुलाल मिळालाय आणि आमची मित्रमंडळी सगळी ह्याच्यामध्ये आनंदी आहे. त्यातच आमचा आनंद आहे. बैलगाडी शर्यतीची गोडी कशी लागत गेली, कसं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाला शर्यती? आपली बैल पहिली पळायची 2007, 8, 9, 10, 11, 12 आपल्या स्वतःचीच बैल होती. 10 बैल होती आपली स्वतःची. त्याच्यानंतर थोडं कामाचा व्याप वाढल्यामुळे आम्ही थांबलो आणि परत आमच्या मित्रमंडळींचं सगळ्यांचं मत आलं की आपण एक बैल घेऊया. आमच्याकडे घरची बैल होती 2-3, मग बरेच काय चढ उतार झाले. त्याच्यानंतर मग आम्ही राहुल्या म्हणून बैल घेतला. तोही 10-15 फायनल केले त्या बैलानं. जरा आजारी असल्यामुळे आता तो आम्ही जास्त काढत नाही. पण त्याच्यानंतर मग आम्ही चित्रा विकत घेतला. राहुल्यानं पण भरपूर काळ गाजवला म्हणा. हो, 100%. हो. चित्र्या नवीन खरेदी केले, पान फेडतोय प्रत्येक मैदानामध्ये. मागच्या वेळेस मला आठवतंय चोराडे मैदानात इथंच मैदान झालेलं, तिथे 1 नंबर केला. हो, आम्ही इथं 1 नंबर केला होता मागच्या मैदानात. आज पंचम क्रमांक झाला. मग गुलाल महत्वाचा आहे आणि गुलाल झाला. चित्र्याला घेत असताना पारख कोणी केली चित्र्याची? चित्र्याची पारख आम्ही 4 जणांनी बघितले वेगवेगळ्या ठिकाणी. त्याच्यानंतर आम्ही आमच्या जवळ 5 ते 6 वेळा आम्ही रात्री सगळे एकत्र येत असतो काम संपल्यानंतर. त्याच्यानंतर आमचा विचार विनिमय, सगळ्यांचे विचार घेतले आम्ही. सागर आहेत, निखिल आहेत. त्याच्यानंतर आम्ही 2 महिने बैलाच्या पाठीमागं होतो आणि 2 महिन्यानंतर मग आम्ही बैल घेण्याचा निर्णय घेतला. एकदम असे देखना आणि सुंदर मैदानात आल्यानंतर म्हणजे नजरच हटत नाही असा, आणि पळाला पण सुंदर. म्हणजे घेत असताना म्हणजे काय म्हणजे किती दिवस चर्चा चालली की चित्र्या घ्यायचा बाबा आता? 2 महिने आमची चर्चा चालली होती. आमच्या डोक्यात एकच होतं. चित्र्यावरती 2 महिने? हो, आमच्या डोक्यात एकच होतं की बाबा आम्हाला खिल्लार जातीचा बैल घ्यायचा आहे. आणि त्याच्यात हा बघितला की बैल नजरेत भरून येतो आणि बैलात वेगळे पण आहे. त्याच्यामुळे आम्ही हा बैल घेण्याचा विचार केला. तुम्ही जास्त शरीर क्षेत्रात कमी असते तर बाकीचे मेंबर जे आहेत ते त्यांचा कसा रोल आहे इम्पॉर्टंट? कारण सर्व सुट्टी मेकर झाले, ड्रायव्हर झाले, सर्व नियोजन करते. सर्व आमचं नियोजन करतात अनिकेत, आमचे बंधू. नियोजनाचा पार्ट आम्ही त्यांच्याजवळ ठेवलेला आहे. दुसरं माझ्या बिहाफ म्हणजे चेतन दादा इनामदार मैदानात असणं म्हणजे मी स्वतः मैदानात असल्यासारखं आहे. त्याच्यानंतर सागर आणि निखिल तुम्हाला माहितच आहे, ते आमचे बंधू मित्र आहेत. ते असले की मला टेन्शन नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा एक फोन फक्त छोट्याला होतो. मैदान असलं की, छोट्या असला की मी एकदम निश्चिंत असतो. छोट्याच्या विषयी काय सांगाल? त्याच्या नावावर रेकॉर्ड आहे 22 ना छोट्या. एका मैदानामध्ये 22 गाड्या गटपास केलेल्या आहेत. 21 नाही, छोट्याकडे कला आहे ती. आता काल सुद्धा छोट्याचा ऍक्सिडेंट झाला होता, पण आमचा एक फोन गेला आणि आमच्या प्रेमा खातीर छोट्या इथंपर्यंत पोहोचला. छोट्याला इथं 120 किलोमीटर छोट्याचं गाव आहे, परंतु हेच प्रेम महत्वाचं असतं. आणि ते छोट्याचा ना आमच्यात एक बॉन्डिंग तयार झालेला आहे. दुग्ध व्यवसाय आहे तर मग याला दुधाचा रतीब वगैरे असतो काय? दुधाला दूध पहिल्यांदा त्यांच्या इकडे ते देत होते. आपल्याकडे असल्यामुळे त्यांनी जो डाएट आम्हाला दिलेला आहे त्या पद्धतीनं आम्ही बैलाला डाएट देत असतो. दुग्ध व्यवसाय करत असताना दादा आता
बैलगाडी शर्यतीचा मुलाखत चालली, मात्र एक तुम्ही सदन शेतकरी आहात, प्रगतशील शेतकरी आहात आणि व्यावसायिक आहात, मोठे उद्योजक आहात शेती विभागात. तर दुग्ध व्यवसाय करत असताना आता सध्याच्या घडीला ग्रामीण भागातली दुग्ध व्यवसायाची परिस्थिती काय? सगळ्यात महत्वाचं काय आहे की जे सिलेक्शन जे म्हणतो आणि जे ब्रीडिंग वरती काम झालं पाहिजे ते ग्रामीण भागामध्ये आता थोडंसं कमी पडतंय. तरी बऱ्यापैकी लोक आता ब्रीड अपग्रेड झालेले आहेत सगळ्यांचे. अजून थोडे दिवस काम केलं लोकांनी ब्रीडवरती तर बऱ्यापैकी चांगली ब्रीड येतील आणि दुग्ध व्यवसाय अजून चांगल्या पद्धतीनं लोक करू शकतील. तुमची जी कंपनी आहे त्या कंपनीचं नाव सांगा. आपल्या कंपनीचं नाव ऊर्जा ॲग्रो फूड्स अँड डेअरी LLP. ऊर्जा नॅचरल्स म्हणून ब्रँड आहे आपलं. आपलं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आपण बनवतो, संपूर्ण प्रोसेसिंग. हो हो सगळं. आता सध्या आपण शेतकऱ्याकडनं कोणत्या दरानं दूध खरेदी करतो? आपण खरेदी करत नाही, आपलं स्वतःच इन हाऊस दूध असतं, आपण बाहेरनं दूध घेत नाही. आणि विक्री कशी करतात? विक्री वेगवेगळे आहेत, 50 वेगवेगळे व्हेरियंट आहेत, आईस्क्रीम पर्यंत आहे. त्याच्यात दुधामध्येच 5 प्रकार वेगवेगळे आहेत, बॉटलमध्ये आहे, पाऊचमध्ये आहे, वेगवेगळ्या ग्रेडचं आहे. 55 रुपये 56 रुपये अशी आपली विक्री चालू आहे आता. मिल्क पावडरचं प्रोडक्शन करतात? नाही आता मिल्क पावडरचं आपलं. आता बैलगाडीशी रिलेटेड जेवढे शेतकरी आहेत त्यांची बैले आहेत तर त्यांच्या दावणीला गायी सुद्धा आहेत, हो. तर त्यांना काय मोलाचा सल्ला द्याल दूध व्यवसाय करत असताना? दुग्ध व्यवसाय करत असताना सगळ्यात ग्रामीण महत्वाचं की दुग्ध व्यवसायावरती पहिला फोकस करा, लक्ष केंद्रित करा, कारण त्याच्यावरती आपली उपजीविका चालू आहे. आणि ब्रीड आणि चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन करा. त्याचा फायदा असा होईल की तो सुद्धा व्यवस्थितरित्या तुम्हाला व्यवसाय करता येईल आणि बैलासाठी तुम्हाला वेळ मिळेल. अजून कोणती बैल आहेत आता आपली टोटल 8 ते 10 वासरं आहेत. छोटी रावले आहे, नंदू म्हणून आहे, चित्रे आहे, असे बरेच बैल आहेत. दादा शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि सर्व टीमचं यश आहे म्हणावं लागेल. छोट्या ड्रायव्हरकडे येऊयात आपण. नमस्कार. 3 नंबरलाच गाडी होती. दादांनी सांगितलं की अपघात झाला होता किरकोळ. हो, एका शब्दाखातर तुम्ही आला तर काय सांगाल? शब्दा खातर म्हणजे या बैला जीवच आहे आपला पहिल्यापासून नाही का. एवढा मोठा बैल म्हणजे दादा म्हणजे आपल्यासाठी हीच आहे नाही का. म्हणजे नशीबच लागते एवढा बैल मोठा हा नाही आपल्यासाठी नाही. नशीब. आणि अजून दादा स्वभाव कसा आहे? दादा सोबत लय रॉयल आहे. फोन आपल्याला असतो आधी कसं चाललंय काय. सुट्टी मेकर कोण होतं खाली आज? सागर भाऊन ती आपलं दुसरं ती निखिल भाऊ आहे. आता महाराष्ट्रात टोपलाच आहे. गाडी काढून द्यायला नादूच नाही करा. खाल्लं कोणाची बी गाडी असू द्या, काढून एक टांगा तर देणारच खाल्लं. चालतंय, शुभेच्छा राहतील तुम्हाला. सांगायचं झालं तर आता शेवटचं सांगतो. मी पहिल्यांदाच असा बैलगाडी मालक बघितला की ड्रायव्हर युस्तोपर्यंत मुलाखत थांबवली, सुट्टी मेकर युस्तोवर मुलाखत थांबवली, सगळे आल्यानंतर खुर्ची टाकूनच मुलाखत सगळ्यांसमोर. धन्यवाद दादा. थँक्यू.